विनंती आहे की आपण थोडे समोर यायचं आहे. आपण श्रद्धांजली देणार आहोत, कारण ही स्पर्धा जेव्हा स्पर्धेचा शुभारंभ झाला त्यावेळेला आपण श्रद्धांजलीने या स्पर्धेची सुरुवात केली आणि पाहता पाहता ही स्पर्धा नक्कीच एक खूप सुंदर पद्धतीने पार देखील पडली. जिच्या नावाने स्पर्धा आहे ती आमची चिमुकली जीवा, स्वर्गीय जीवा भोईर. हिला आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. तिच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. आमच्या जीवाला चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर आम्हाला सायकल इथे पुरस्कृत केलेली आहे. ती तर सायकल आम्हाला इथे पुरस्कृत केलेली आहे. कैलासवासी राघुबाई बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजेश मोतीराम पाटील, त्याचबरोबर सनी मोरिया आणि रवी मोरिया या 3 व्यक्तिमत्वाने आम्हाला इथे सायकल पुरस्कृत केलेल्या आहेत. तर आणि त्याचबरोबर कैलासवासी पद्माकर तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ सुनील पद्माकर भोईर यांच्याकडून या व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला या सायकल पुरस्कृत केलेल्या आहेत. राजेश पाटील यांना मी विनंती करेन की राजेश पाटील आपण यावं. संतोष पाटील, तर संतोष पाटील आणि संतोष पाटील, राजेश पाटील. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर आहे तो जीवा 11 मुरबी संघाचा ओमकार पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप सुंदर असा खेळ दाखवला. खूप सुंदर फिल्डिंग, अप्रतिम पद्धतीने त्यांचा प्रयत्न राहिला. हारजीत होत असते. तर ओमकार पाटील याला आपण इथे उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. जीवा स्मृती चषकातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओमकारला ते सायकल तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आणि नक्कीच ह्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला सुपूर्द केल्यात कैलासवासी नामदेव पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ संतोष नामदेव भोईर यांच्याकडून त्यांचे आभार. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन हा पारितोषिक देण्यासाठी अनिल पाटील. अनिल पाटील या.
तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे, ज्या खेळाडूने तब्बल 72 रन या स्पर्धेमध्ये ठोकल्यात, 4 विकेट्स आपल्या नावावरती लावल्यात, टोटल पॉइंट 92. तो खेळाडू आहे अक्षय माली खेरणे, अंश 11 खेरणे संघाचा अक्षय माली. जबरदस्त खेळ अक्षयचा राहिलाय, प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम खेळ त्याने ते दाखवलाय. बिकट परिस्थितीमध्ये येऊन आपल्या संघाला तारणारा हा खेळाडू आहे अक्षय माली. आणि अंश 11 खेरणे ज्या ज्या वेळेला खेळत असतो त्या त्या वेळेला मात्र या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. जबरदस्त इन्फॉर्म अक्षय माली, अभिनंदन. अनिल पाटील. अक्षय अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये आपण आता 6व्या क्रमांकाकडे वळणार आहोत. तर 6व्या क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलाय तत्पूर्वी मी कैलासवासी सुधीर मुरलीधर महादेव पिसारवे यांच्या स्मरणार्थ राज सुधीर महादेव यांच्याकडून ह्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. तर या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी आहे. तत्पूर्वी मी संतोष पाटील यांना विनंती करेन की संतोष पाटील यावं आपण. आणि 6व्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 30,000 रुपये आम्हाला पुरस्कृत करणारे व्यक्ती आहेत परेश शेठ पाटील, SS कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर वलभगावचे परेश शेठ पाटील यांनी आम्हाला हा कॅश प्राइज सुपूर्द केलाय. तर 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे कल्याण डोंबिवली मधील एक नामांकित संघांपैकी संघ आहे गावदेवी उंबारली. हा संघ ठरतो या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी. मी गावदेवी उंबारली संघाच्या खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी मान्यवर आले असतील तर या आपण. मंगेश नेरुलकर, रोशन आंग्रे, आमचे प्रवीण शेठ भोईर, समाधान भोईर, सगळ्यांचं खूप सुंदर असं योगदान या स्पर्धेला लाभलं. सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. अभिनंदन टीम उंबारली, चांगला खेळ तुमचा राहिलाय. तर या स्पर्धेचा 5वा क्रमांक आहे RD 114440 ओवली, स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळला. आम्हाला इथे हा 5वा क्रमांकाचा पारितोषिक सुपूर्द केलाय. जिल्हाध्यक्ष पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे मंगेश वसंत नेरुलकर यांनी. त्यांचे आभार. मी आमचे रोशन आंग्रे यांना विनंती करेन की हा पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. तर ओवली टीम, चला राजेश काकडे यायचं आहे, स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान चे सर्व आणि आज ओवली संघ त्यांनी इथे पुरस्कृत केलाय. जो रांजणपाडा खारघर येथे होणारा कप आहे राष्ट्र युवक काँग्रेस चषक, त्या चषकामध्ये देखील स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान RD 11 ओवली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल 22 ते 26 दरम्यान. अभिनंदन राजेश, चांगला खेळ ओवली संघाचा राहिला आहे. जॉन्टे आहे तिथे. पण खारघर नगरीमध्ये पुन्हा एक मेजबानी असेल तुम्हाला. तर याचबरोबर 4था क्रमांक, रोख रक्कम 35,000 रुपये तो आम्हाला सुपूर्द केलाय माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील घोट यांच्या वतीने. आणि मी आशिष आंग्रे यांना विनंती करेन, आशिष आंग्रे यावं आपण. स्कोरर आहेत आमचे आणि त्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तर स्वर्गीय जीवा 11 RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी हा संघ ठरतो या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी.
तर मी विनंती करेन मुरबी टीमचे खेळाडू तसेच त्यांचे पाठीराखे नक्कीच मेंबर मोंटी पाटील इथे येतात, त्याचबरोबर सुजित म्हात्रे, बबल्या, ऋषी म्हात्रे, नॉडी हे सगळे इथे येतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक आपण त्यांना देऊन सन्मानित करतोय. यस, अभिनंदन टीम मुरबी. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांक, रोख रक्कम 35,000 रुपये आम्हाला सुपूर्द केले ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आदरणीय नितेश शेठ बालकृष्ण पाटील अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश शेठ यांच्या वतीने. तर आम्हाला मी विनंती करेन हा पारितोषिक देण्यासाठी दीपक शेठ भोईर आमचे. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कैलासवासी विनायक स्मृती देवत मयूर वाघमार यांचा संघ आहे. तर यायचा आहे तृतीय क्रमांकावरती. नक्कीच हा संघ राहिलाय, जबरदस्त खेळ या संघाचा आपण पाहिला. अप्रतिम पद्धतीने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. तर त्यांना आपण इथे हा पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. देवट टीम बऱ्याच टस मध्ये आहे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर, मस्त परफॉर्मन्स ते देखील देत आहेत. यस, अभिनंदन टीम देवत. तर याचबरोबर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 75,000 रुपये आम्हाला सुपूर्द केले ते माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे आदरणीय संतोष शेठ बाबूराव भोईर यांच्या वतीने. रोख रक्कम 75,000 रुपये. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय भरत शेठ भोईर आणि शिवराम शेठ भोईर यांना की आपण यावं. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्या संघाने खरोखरच अप्रतिम खेळ दाखवला. असं वाटलं होतं की चॅम्पियन ठरतोय की काय, पण शेवटच्या मोमेंटला सामना हातातून निसटला. परंतु या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जीवा स्मृती चषकामध्ये आपल्या नावाची दहशत त्यांनी निर्माण केली आहे. तो संघ आहे अंश 11 खेरणे. तर यायचा आहे अंश 11 खेरणे संघाचे संघनायक खेळाडू, त्याचबरोबर त्यांचे कोण मान्यवर असतील तर या आपण. मी शिवराम शेठ भोईर आणि भरत शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक देऊन या संघाला सन्मानित करायचं आहे. मस्त खेळ इथे राहिलाय तो या स्वर्गीय जीवा स्मृती चषकामध्ये. अंश 11 खेरणे संघाचा सगळ्या प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकले, कारण बलाढ्य जीवदानी बामण डोंगरी संघाला देखील त्यांनी खरोखरच 4 छान दाखवले देखील होते. परंतु शेवटच्या मोमेंटला दहशत काय असते ती चॅम्पियन संघाची हे त्यांनी दाखवून देखील दिलं. तर इथे सन्मानित केलं जातंय. सुंदर अशी ट्रॉफी सुधीर मुरलीधर महादे यांच्या स्मरणार्थ आयुष सुधीर महादे यांनी ह्या ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत. सुंदर अशा सुबक ट्रॉफ्या आहेत. तर अंश 11 खेरणे संघाला हा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. अभिनंदन टीम खेरणे. अंश देखील इथे आहे. तर या स्पर्धेचा चॅम्पियन, यस, या स्पर्धेचा प्रथम क्रमांक. तत्पूर्वी हा पारितोषिक आम्हाला
इथे सुपूर्द केलाय। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ आमचे सन्माननीय प्रवीण शेठ भोईर, प्रवीण बबन भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1.5 लाख रुपये या स्पर्धेमध्ये हा पारितोषिक त्यांनी सुपूर्द केला। प्रवीण भोईर, समाधान भोईर त्यांचा आभार आणि मी हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन। या सगळ्यांनी यायचंय। हे व्यवस्थापक ज्यांनी चांगल्या पद्धतीने स्पर्धा हँडल केली त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देतोय। रोख रक्कम 1.5 लाख रुपये आणि सुंदर अशी ट्रॉफी। तर या स्पर्धेचा स्वर्गीय जीवा स्मृती चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जीवदानी बामणडोंगरी। चला तर पारितोषिक झालेले आहेत। आता वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळणार आहोत। जी पारितोषिक नक्कीच ज्या खेळाडूंची कमाई आहे, ज्या खेळाडूने आपल्या परिश्रमाने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय आणि या बाईकवरती आपलं नाव कोरलंय, तर इथे ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे। स्वर्गीय सिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय फुलाजी शेठ शंकर ठाकूर यांच्या वतीने आम्हाला एक बाईक ही पुरस्कृत केलेली आहे। सिद्धी गुरुनाथ ठाकूरच्या स्मरणार्थ फुलाजी शेठ ठाकूर यांच्या वतीने मुरबी यांच्या वतीने ही बाईक, एक बाईक आणि दुसरी बाईक इथे पुरस्कृत केलेली आहे। ती स्वर्गीय यशवंत सदाशिव कोपरकर व स्वर्गीय भगवान रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ कोपरकर अँड सन्स नक्कीच आमचे यांच्या वतीने अनिकेत भोईर असतील, कल्पेश भोईर यांच्या वतीने एक बाईक। तर या स्पर्धेचा ABC आणि DEF अशा 2 कॅटेगऱ्या होत्या। त्यामधून ABC मधला जो पहिला खेळाडू आहे त्या खेळाडूला आपण ही बाईक सुपूर्द करतोय। ओके, समोर घेतो ना, समोर घे मग। हा नक्कीच नक्कीच। तर ABC मध्ये जर पाहायला गेला तर ज्या टीम होत्या त्यातील तर ABC या कॅटेगरी मधल्या ज्या 3 टीम होत्या त्यामध्ये एक जीवदानी बामणडोंगरी, नंतर B मध्ये आपण स्वर्गीय जीवा इलन मुरबी पाहिली, C मध्ये गावदेवी उंबारली पाहिली। या 3 कॅटेगरीमधून जो खेळाडू ABC मधून ठरलाय तो खेळाडू नक्कीच त्याला बोलवण्या अगोदर नक्कीच आमची इथे थोडीशी कॅमेऱ्याची सेटिंग सुरू आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ इथे दाखवलाय, जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय। या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जीवा स्मृती चषकातील हा बाईकचा मानकरी कोण असेल अजूनही बंद लिफाफा आहे। थोड्याच वेळामध्ये त्याचं नक्कीच डिक्लेरेशन केलं जाईल।
तर मी कल्पेश भोईर अनिकेत भोईर यांना विनंती करेन की आपण या समोर यस तर झालं रेडी ना ओके ओके ना चला तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय एबीसी गटातील कॅटेगरी मधून जो खेळाडू आहे तो खेळाडू आहे ज्या खेळाडूने तब्बल 44 बॉल मध्ये 107 रन आपल्या नावावरती ठोकल्यात जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिलाय मी अनिकेत भोईर आणि कल्पेश भोईर यांना विनंती करेन की ही बाईक आपण या खेळाडूला देऊन सन्मानित करायचं आहे तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट एबीसी कॅटेगरी मधून खेळाडूचं नाव आहे जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघाचा संदेश गोंदली ज्याने 44 बॉल मध्ये 107 धावांची अफलातून खेळी ते दाखवली आहे तर संदेश आपण यायचं आहे यस ओके संदेश गोंदले आलाय आता DEF या कॅटेगरी मधून कोणता संघ असेल हे आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये DEF मध्ये खेळलेले संघ होते खेरणे देवत आणि ओवली परंतु या कॅटेगरी मधून ज्याने हा संदेश गोंदली इथे आलाय तर दुसरा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो खेळाडू ठरलाय तो खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा अंबार उभा केलाय ज्याने 41 बॉल मध्ये 122 धावांची अप्रतिम खेळी साकारली आहे आणि आपल्या नावावरती तब्बल 5 ओव्हर मध्ये 37 धावा देत 9 विकेट्स घेतल्यात टोटल पॉइंट 167 तो खेळाडू आहे नो डाऊट RPL मध्ये ज्याने 4 व्हीलर कार घेतली आहे तो खेळाडू मयूर वाघमारे स्वर्गीय जीवा स्मृती चषकामध्ये इथे बाईक पुन्हा एकदा घेतोय बाबा त्याला खेळायचं आहे यस मयूर आपण बसायचं गाडीवरती थोडीशी प्रतिक्रिया आपण नक्कीच घेऊ संदेश आणि मयूर यांना या बाईक आपण पाहतोय 2 मिनिटं आपण तसेच राहा पहिली प्रतिक्रिया आपण संदेशी घेणार आहोत हॅलो हॅलो तर संदेशकडे आपण वळणार आहोत आज पाहतोय टॉप ऑर्डर मधला हा संघ आहे आज पार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने आपण खेळताना पाहिला बामणडोंगरी संघाला बामणडोंगरी संघाचा तारणहार जबरदस्त खेळ संदेश गोंदलीने दाखवलाय संदेश स्वर्गीय जीवा स्मृती चषकामध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात अप्रतिम खेळ दाखवला सुरुवातीला जीवा स्मृती चषक कसं वाटलं सर्वप्रथम म्हणजे आम्हाला एंट्री दिली इथं त्यांचं आम्ही धन्यवाद बोलतो आणि आम्ही गेल्या वर्षी पण इथं ट्रॉफी मारली होती तर इथं खेळायला पण भारी वाटते आणि ग्राउंड पण छान असतो आणि पिच पण एकदम पाटा असते आजचा फायनल डे आहे तरी पण पिचला काहीच झालं नव्हतं आणि बॉल क्लिअर दिसतो इथं यस मस्त आणि संदेश तुझ्या ह्या करिअरमधली कितवी बाईक आहे तिसरी बाईक तर नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय तू तर ही बाईक जी प्राप्त केली आहे तर नक्कीच कोणासाठी ही गिफ्ट असेल गिफ्ट नाही पण भाऊ आहे ना एक छोटा त्याला ओके ओके ठीक आहे तर तुमचं देखील अभिनंदन आणि चांगला परफॉर्मन्स देत आहेत कितपर्यंत सपोर्ट तुमच्या टीमचा राहतोय की आज पाहतोय टॉप लेवलला जीवदानी बामणडोंगरी खेळताना आपल्याला दिसतंय काय सांगशील एकंदरीत ज्या सध्याच्या घडीला पाठी ज्या टीम आहेत जे ग्रुप बनवून आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देशील
सर्वप्रथम म्हणजे आमच्या टीमची सर्व पोरं एकदम मेहनत करतात. आज दिवसभर आम्ही तलोजा मजकूर इथे मॅच खेळलो आणि आता इथे पण सगळे प्लेयर तसेच फ्रेश होऊन लगेच जेवून इथेच आले. पण त्यांची मेहनत आमची दिवस रात असते. पोरा कधीच मॅचला तेजस झाला नाही बोलतच नाही. पण एकाच प्लेयर नसला आमचा कोण की त्याला फोन करतो किंवा तो नसेल तर त्याच्या पप्पांना फोन करतो, घरी फोन करतो, पण तो प्लेयरला बोलवतो. म्हणून आमची टीम इथं वरती आहे आणि आमचे प्लेयर कोणच कंटाळत नाहीत यायला. यस, मस्त, जरा जोरदार टाळ्या होत्या. कारण ही टीम स्पिरिट असतं आणि ते त्यांनी सांगितलंय की मेहनत तेजस मात्रेची खूप आहे. कारण एकत्रित येणं, एकत्रित घेणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अभिनंदन संदेश तुझं मनपूर्वक धन्यवाद. तर मयूरकडे आपण बोलणार आहोत. मयूर वाघमारे, कारण जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. मयूर, स्वर्गीय जीवा स्मृती चषक पेंदरच्या या नगरीमध्ये स्वर्गीय जीवा मैदानामध्ये आज देवस संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. तर काय सांगशील मयूर तुझ्या या परफॉर्मन्सबद्दल? नक्कीच पाहायला गेलं तर खूप चांगली अशी बॅटिंगसुद्धा झाली, बॉलिंगसुद्धा झाली. परफॉर्मन्स ऑलराऊंडर म्हणून चांगला झाला म्हणून आज माझा संघ आज विजेतेपद पण झाला आहे. पण माझ्या एकट्यानेच नाही तर माझ्या पूर्ण टीमने आज मेहनत केली. सगळ्यांनी बघितलंच असेल, माझा पूर्ण संघ हा नौका आहे. 20-21 वर्षाचे सर्व पोरं आहेत. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिस वगैरे कामं वगैरे करून सगळे खेळत आहेत. पण आज सर्व माझा संघ आज जिंकला आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा यश आहे, माझा एकट्याचा नाही आहे. नक्कीच सगळ्यांचा हा यश आहे हे तू सांगितलंय. पेंदरच्या या ग्राउंडमध्ये आला, स्वर्गीय जीवा स्मृती चषक तुम्ही खेळण्यासाठी आलात. स्पर्धा कशी वाटली, आयोजन कसं वाटलं आणि काय या आयोजकांबद्दल देखील सांगशील? जेव्हा माझी टीम एखाद्या ठिकाणी एंट्री करते तेव्हा ती मला फोन करून विचारतात की डेट्स वगैरे असे जमेल का, खेळशील का. कारण की नाईट टुर्नामेंट खेळण्यासाठी आमच्या संघाकडे कोणता स्पॉन्सर नाही आहे. सर्व मुलं आपल्या हिशोबाने पैसे जमा करतात आणि एंट्री करतात. तर नेहमी मी त्यांना सांगतो की माझा आधी फोन करा की मी असेल नसेल, कारण की प्रेस्टिजियस टुर्नामेंट असतात पूर्ण भारतामध्ये. त्याच्यामुळे मला कधी कधी नाईलाज होतो न बोलण्याचा. परंतु जसं मला त्यांनी सांगितलं की पेंदरला खेळायचं का, तर मी कुठलाच विचार न करता त्यांना सांगितलं येईल ती तारीख जमेल, आपण पेंदरला खेळायचं आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोकणातील सर्वात नामांकित टुर्नामेंट होती आनंदवाडी चषक. तिथे माझा डिंगडॉंग संघ खेळत होता, परंतु मी तिथे नाही गेलो. मी पेंदर टुर्नामेंट खेळायला आलो. बघा, म्हणजे गावाला कुठेतरी मयूरने महत्त्व दिलंय हे त्यांनी दाखवून दिलं. मयूर, कारण तुझ्या करिअर मधली ही कितवी बाईक आहे? तिसरीच आहे. तिसरी. त्यामध्ये 2 बाईक पेंदरच्याच मैदानामध्ये घेतल्यात, हे विशेषत आहे. RPL मध्ये तुझी 4 व्हीलर कार गिफ्ट लग्न अगोदर दिलेले आहे तुझ्या जोडीदाराला. आता ही बाईक काय करशील? बाईक तर बघूया, अजून काय विचार नाही केलाय, लग्नाचा खर्चच जमा करतोय. क्या बात आहे. मयूर, शेवटचा प्रश्न, कारण मला बऱ्याच लोकांचा फोन देखील आला, खेळाडूंचा फोन आले की एवढा चांगला संघ देवत खेळतोय. कारण बऱ्याच ठराविक स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांमध्ये देवत संघ खेळतोय. अशा अनेक स्पर्धा, असं वाटतंय की बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळावा. ही प्रतिक्रिया प्रेक्षकांची देखील होती की हा संघ जास्त खेळताना दिसत नाही. याचं कारण काय सांगशील? कारण असं वाटतं जबरदस्त आज परफॉर्मन्स पाहिला, ज्या प्रेक्षकांनी तुमचा परफॉर्मन्स पाहिला तो अप्रतिम होता. तर ह्यानंतर कोणत्या पद्धतीने तुम्ही पुढच्या ज्या स्पर्धा असतील त्या खेळण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच. आता येणाऱ्या ज्या टुर्नामेंट्स आहेत, आता लाईनमध्ये आता आपल्या ह्या सीझनला बहुतेक डे टुर्नामेंट भरपूर कमी झाल्यात. तर आम्ही प्रयत्न करू का जेवढे टुर्नामेंट्स खेळता येतील नाईटचे. त्याचे एकमेव कारण आहे की फायनान्स थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आमचे संघ सगळ्याकडे दिसत नाही. पण आम्ही प्रयत्न करू, असेच कंटिन्यू खेळत राहिलो, जिंकत राहिलो तर ऑलमोस्ट सगळ्या टुर्नामेंट खेळायचा प्रयत्न करू. पेंदरमध्ये नेहमीच येता आणि नक्कीच आज जी स्वर्गीय जीवा स्मृती चषक 7 दिवसाचा थरार, एकंदरीत सगळं यंग युवा आमचे आयोजक आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील?
नक्कीच आयोजन आता पेंदर गावामध्ये खेळतोय म्हणून मागच्या वेळी मंगेश दादाचा चांगला सपोर्ट होता, कारण की खूप वादातून ती टुर्नामेंट आपली सक्सेसफुल झाली. त्याच्यामध्ये सुद्धा मला बाईक भेटली. इथे खेळायचं एकमेव कारण की शिस्तबद्ध टाईम टू टाईम सर्व मॅच होणं, कारण की पहिल्या दिवशी पण जेव्हा मी आलो तर कुठल्याच प्रकारचा इथे वाद नाही, काय नाही, एकदम शांत सर्व एन्जॉय करतात क्रिकेट. त्याच्यामुळे खेळायला खूप मजा आली, कारण की त्याचं एकमेव असतं की एक स्ट्रॉंग कमिटी असते एखाद्या टुर्नामेंटसाठी. तर स्ट्रॉंग कमिटी असल्यामुळे मला सर्व टुर्नामेंट्स चांगल्या झाल्या, कुठलाही वाद न होता. यस, धन्यवाद. नक्कीच तुझं देखील मनपूर्वक अभिनंदन. तर मयूरसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. ही मस्त त्याच्या करिअरमध्ये 3री बाईक त्याने प्राप्त केली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर मित्रांनो, सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली. सर्व पारितोषिकं इथे वितरित केलेली आहेत. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि यशस्वी पद्धतीने ही स्पर्धा स्वर्गीय जीवा स्मृती चषक आपण पाहिला. सगळ्या प्रेक्षकांनी स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलली आणि आमची चिमुकली जीवा हिच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही नक्कीच करतोय. आणि खरोखरच जीवाला खरोखरच आज जीवा सगळ्यांच्या मनामध्ये आज आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून पोचलेली आहे. तर सर्वांचा आभार व्यक्त करून ही स्पर्धा आज इथे संपली आहे असे जाहीर करतो. नक्कीच पुढल्या वर्षी याच जोमाने आपण पुन्हा एकदा स्वर्गीय जीवा स्मृती चषक